म्हटलं जातं. अर्थातच केएसके प्रतिष्ठानचा हा सितारा आज मैदानाच्या आतमध्ये बरसला. एक हाती सामना जिंकून दिलाय ग्लोरियस स्पोर्ट्स या संघाला. ग्लोरियस स्पोर्ट्स खूप खूप अभिनंदन. निलेश सर, पहिला संघ जो आहे जो टॉप 3 मध्ये दाखल झालाय, आमच्या भैया जे आहेत म्हणजे आमचे मित्र आहेत, मी भैया नाही म्हणा, आमचे खऱ्या अर्थानं मित्र आहेत, त्यांच्याकडून मलाई दादा धंधा करते हो कि नहीं या बांटने लाते हो? करते, धंधा करते हैं. तो ये कि बांटते हो आप? बच्चे लोग कितना अच्छा खेलते हैं. आप 500 रुपए लगा दे, हम पाव किलो मलाई नहीं दे पाएंगे. 60 रुपए का. अरे यार, याला मन बोलतात. 500 रुपये तुम्ही वाटता, 60 रुपयाची मलाई मी देऊ शकत नाही. क्रिकेट अच्छा लगता है. अच्छा लगता है तभी देते हैं. शौक है हमको, क्रिकेट का शौक है. थँक्यू सो मच. सर्व जाती सर्व धर्म, इथे धर्म एकच आहे, क्रिकेट इथे जात एकच आहे, क्रिकेट इथे पक्ष एकच आहे, माणुसकी. जाऊयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये. 1 मिनिटासाठी मॅच थांबवा प्लीज. दोन्ही संघांची 12th मॅच आमच्यापर्यंत आलेली नाहीयेत. बॉल पडण्याच्या अगोदर ज्या संघाचा 12th मॅच नसेल नाही त्याला आम्ही पॅनलाइज करू. 12th मॅच नाहीये दोन्ही संघाचा. पहा, तुमच्या संपूर्ण नामोल्लेख होणं गरजेचं आहे. स्पर्धा खूप मोठी आहे. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग आहे. अगदी महाराष्ट्रभर या स्पर्धेची चर्चा आहे आणि तुमचा नामोल्लेख होणं गरजेचं आहे. सर, 12th मॅनची भूमिका खूप महत्वाची आहे. अगदी सर, 12th मॅनला आहे भूमिका, मात्र आपण आता पॅनलाइज करणार नाही आहोत 12th मॅनसाठी, कारण की बरेच खेळाडू ॲब्सेंट राहिले. सो प्लीज नोट डाऊन दिस आणि थँक्यू सो मच. जाऊया मॅचकडे. सुपर 6चा दुसरा सामना. अमर शेलरचा पहिला बॉल डिलिव्हर होतोय. पहिला बॉल खोलात टाकलेला, खोदून काढला गेले, अगदी सरळ बॅटने खेळलाय, त्याला कोणती रन नसेल, येतोय तो डॉट बॉल. पहिलाच बॉल खोलवर पद्धतीचा होता, बुंदा बॉल इकडे टाकला आणि ज्या बॉलचा टप्पा आणि दिशा प्रतिम होती आला तो डॉट. समोर आहेत मनीष मांढरे. मनीष मांढरे एक खुल्या गटातील खेळाडू आहे. हा बॉल खेळतील. ओ, टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेणारा बॉल, अगदी यष्टिरक्षकाला बीट गेले, पाठीमागच्या दिशेने प्रोटेक्शन खूप चांगलं राहिलं. येतोय तो डॉट बॉल, पण एक चांगला बॉल. निश्चित पहिला बॉल ज्यावेळेस बुंदा बॉल टाकला त्यावेळेस या बॉलचा पाठीमागे टप्पा ओढला आणि अतिरिक्त उसळी बॉलला प्रदान केली. वेगाने आणि उसळणारा बॉल पाठीमागे गेला, फ्लाय स्लिपला अडवला गेला, कोणतीही धाव नाहीये. बेस्ट वर्सेस बेस्ट मुकाबला तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल आहे. पंचांचं बोट आकाशाकडे. LBW पहिली विकेट मिळते आणि कोण बाद होतोय तर मनीष मांढरे. एक मोठी विकेट मिळते. निश्चित हा धक्का फार मोठा आहे चौनेश्वर 11ला, कारण मनीष मांढरे असे खेळाडू आहेत जे होते असं नव्हतं, करू शकतात, ही क्षमता त्यांच्याकडे, कलाटणी देऊ शकतात. परंतु बा या विकेटने या सामन्याला कलाटणी मिळाली का? कारण जिथे 3 यष्ट्यांच्या समोर पकडण्याचा प्रयत्न अमर शेलार वागदर यांचा चांगला झाला. 3 यष्ट्यांच्या समोर त्यांना पकडलं गेलं. लेग बिफोर विकेटचे शिकार झाले. 3 प्रकार येतात, बॉडी बिफोर विकेट, शोल्डर बिफोर विकेट आणि लेग बिफोर विकेट, असे असणारे 3 प्रकार आहेत. परंतु भारतीय टीम कडून सर्वात पहिली अशा प्रकारची विकेट कोणी घेतली तर के नायडू यांच्या नावाची दखल घ्यावी लागते आणि या सामन्यामध्ये अमर शेलार वागदर यांच्या नावी. अमर शेलार यांचं कौतुक करावं लागेल. निलेश सर, पहिला बॉल अगदी बुंदा बॉल टाकला, तदनंतर दुसरा बॉल थोडासा टप्पा पाठी खेचला, बॉलला जास्त बाउन्स केलं, बॉलनी अतिरिक्त उसळी घेतली होती. पण तिसऱ्या बॉलचं मी कौतुक करेन. अगदी मिडल एस्टीवरती टाकलेला बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला आणि तो बॉल हुकला आणि LBW ची पहिली विकेट मिळते इथे अमर शेलार यांना. निश्चित हाई बॉल थोडासा त्यांनी पुढे टाकला, दिशा चांगली, टप्पा चांगला, पुढचा बॉल. अनिल जाधव खेळतील. ओ, या बॉलवरती खेळण्याचा प्रयत्न आहे. पुन्हा एकदा बॅट्समनला बीट केले. चांगली बॉलिंग अमर शेलार यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. निलेश सर, एका बाजूला तुम्ही जर पाहिलं तर संघ मालक आहेत श्री प्रताप शेलार साहेब, तर दुसऱ्या बाजूला संघ मालक आहेत WPL ही स्पर्धा. कोण विसरेल WPL स्पर्धेचे सर्वे सर्व आदरणीय पंकजदादा वाडकर. या 2 संघ मालकांच्या मध्ये ही लढत पाहायला मिळते. एका बाजूला वाई आहे तर एका बाजूला जावली आहे. निश्चित ही पुन्हा एकदा लढत आपल्याला पाहायला मिळेल. परंतु खेळाडू वेगवेगळे आहेत. समोरच्या बाजूला क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतील का? हो, आलेत. आणखीन एका विकेटचं पतन होत आहे. धक्का क्रमांक 2, धावसंख्या आहे 0. व्हॉट अ बॉलिंग यार, जबरदस्त बॉलिंग. काय लाईन लेंथ राहिली, टप्पा अचूक राहिला, लाईन अचूक राहिली. दुसऱ्या विकेटचं पतन होतंय. रिप्ले मध्ये पाहू शकता. क्षितिज प्रकाश मोरे एक मोठी विकेट इथे मिळताना पाहायला मिळते. या बॉलला अगदी त्यांनी हवेत खेळलं, कॅचही खूप चांगला झाला. दुसऱ्या विकेटचं पतन होताना पाहायला मिळते. निलेश सर, काय बॉलिंग आहे यार. 5 बॉल त्यांनी हाताळलेत. आतापर्यंत कोणतीही रन या ठिकाणी त्यांनी दिलेली नाही. 2 विकेट्स प्राप्त केल्यात. व्हॉट अ बॉलिंग यार. अमर शेलार, यू आर ग्रेट. निश्चित त्यांचा खेळ बहरलेला आहे. नियंत्रित टप्प्यावरती केलेली गोलंदाजी, भेदकता पहा, दाहकता पहा, गोलंदाजी मधल्या प्रतिम आहे. आणि या
सामन्यातलं हे निर्धाव षटक येईल का, परंतु IPLचा इतिहासाचा जर आपण आढावा घेतला ना तर IPLच्या इतिहासातलं पहिलं निर्धाव षटक हे ग्लेन मेगरा यांनी टाकलं होतं. आणि इकडे आता अमर शेलार या प्रीमियर लीग मध्ये तो कारनामा करतील का, शेवटचा बॉल आहे. हो नक्कीच एक निर्धाव षटक येईल का पाहणं गरजेचं आहे. बॅटिंग साठी तुम्ही पाहताय साहिल बनगे आलेत. हा बॉल पुन्हा एकदा एक चांगला बॉल, बॅटची लिडिंग एज आहे, पाठीमागच्या दिशेने बॉल निर्धाव आहे. पहिलं मेडन षटक हाताळलंय पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2024 पर्व क्रमांक 1 मध्ये मेडन षटक हाताळणार बॉलर कोण असेल तर निलेश सर आहे. दुसरा बॉलर आहेत अमर शेलार. निश्चित दुसरी ही मिड ऑन ओव्हर आहे. अतुल चव्हाण मत्रेवाडी गावाकडून पाटण तालुक्याकडून पहिलं निर्धाव षटक आलं. तर तो लेग बाईचा रन आहे, तर म्हणजेच मेडन षटक आहे. पहिलं जर आपण पाहिलं मेडन षटक कुणी टाकलं तर अतुल चव्हाण मत्रेवाडी गावचे खेळाडू आहेत, त्यांनी हाताळलं. आणि दुसरं कोणी हाताळलं तर अमर शेलार यांनी हाताळलंय. व्हॉट अ बॉलिंग यार, जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळते. व्यासपीठावरती मी आमंत्रित करेन आमचे खांबील सोरगेचे खऱ्या अर्थानं क्रिकेटचे लेजंड चाहते. कुठलीही स्पर्धा असली तरी खेळाडूच्या पाठीशी उभा असणारं व्यक्तिमत्व, वयवर्ष 52 आणि खरं तर यंग दिसतात. आमचे सुनील मामा सकपाल साहेब आज आहेत मैदानामध्ये. सुनील मामा, मी विनंती करेल आपण या व्यासपीठावरती मामा, त्याचबरोबर आमचे बोरगावचे नथुरामजी वाडकर साहेब, आमचे बोरगावचे गणपतजी वाडकर साहेब, आमचे आकोशीचे आनंदराव भनगे साहेब, सर्व मान्यवरांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर व्यासपीठावरती तुम्ही पाहिलं तर आज खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून आपल्याला ड्राय फ्रुट्स देण्यात आलेत, आमचे सन्माननीय आदरणीय माऊली एंटरप्राइजेसचे नवनाथजी चिकणे साहेब हे देखील आज या स्पर्धेसाठी उपस्थित राहिले. त्याचबरोबर आमचे सन्माननीय आदरणीय चंद्रकांतजी. बॉलिंग मार्कवरती सज्ज होती सचिन सावले. खाडी एंड कडून बॉलिंग मार्कवरती सज्ज होतात. साहिल बनगे मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि त्यांच्याबरोबर अनिल जाधव बाहुबली म्हणून प्रख्यात असणारा हा खेळाडू आहे. मोठमोठे षटकार मारण्यामध्ये माहिरत आहे. सचिन निघालेत. पहिला बॉल, या पहिल्या बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर थोडेसे बॉलला बाहेर घेऊन गेलेत. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल येतोय तो डॉट बॉल. निश्चित थोड्या वेळासाठी आशा पल्लवी झाल्या होत्या, कारण बॅट आणि बॉलचा संपर्क तितका चांगला झाला का नाही याच्यावरती हा प्रश्नचिन्ह होता. परंतु हा बॉल डॉट आहे, प्रेशर अजून कायम आहे. सचिनचं कौतुक करेन, खूप चांगला बॉल, पहिला बॉल आलाय. बॉल क्रमांक 2 प्रगतीपथावरती. अप्रतिम स्ट्रोक आहे, इनसाइड आउट हा स्ट्रोक आहे. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, त्या ठिकाणी बॉल फेकतील तोपर्यंत मात्र रन्स मिळेल 1. फटका निश्चित चांगला होता. धाव जरी 1 मिळाली असली ना तरी आत्मविश्वास द्विगुणित करणारा हा फटका होता. वीरेंद्र सहवाग स्टाईल हा खेळलेला फटका. 1 धाव निश्चित मिळेल. धावसंख्या पुढे सरसावतेने जाऊन पोहोचली आहे. 2 धावा 2 गडी बाद. निलेश सर, जर संघाचा विचार केला, चौनेश्वर 11 संघ अडचणीत आहे आणि अडचणीच्या काळामध्ये जो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उभा राहतो, संघाला तारतो, तो खेळाडूची चर्चा अगदी वर्षभर होते. पुढचा बॉल सचिन यांचा, साहिल बनगे यांच्यासाठी. या बॉलला येऊ दिलं. अगदी जबरदस्त स्ट्रोक, कव्हरच्या डोक्यावरून अप्रतिम स्ट्रोक खेळलाय. बॉल सीमा रेषेच्या पलीकडे चाललाय. हा येतो एक क्लासिकल स्ट्रोक. रन्स मिळतील 6. षटकार. ही साहिल बनगे यांची खासियत आहे. वाईच एक युवा टॅलेंट आहे अकोशी गावचं. ज्यावेळेस आपण ग्रामीण क्रिकेट बद्दल चर्चा करतो की द्रविड हायस्कूल मध्ये 170 धावा कुटणारा खेळाडू कोण होता तर साहिल बनगे होता. 15 षटकार मारणारा खेळाडू कोण होता तर साहिल बनगे होता. आणि सुरुवात चांगली गेली आहे. KSK प्रीमियर लीग 2024 पर्व क्रमांक 5 मध्ये आपण जर पाहिलं तर बेस्ट बॅटर हा किताब कोणाला मिळाला तर ते नाव आहे साहिल बनगे. यस, आकोशी गावचा हा स्टार खेळाडू आहे. अगदी कमी वयामध्ये जिल्हा आयकॉन म्हणून कोणाची वर्णी लागली पश्चिम महाराष्ट्र किंवा सातारा जिल्ह्यातून तर ते नाव आहे साहिल बनगे. पुढचा बॉल सचिन यांचा. साहिल साठी हा बॉल असेल. या बॉलवरती समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड अप्रतिम स्ट्रोक. मिस्टर साहिल बनगेंच्या बॅट मधून आलेला अभूतपूर्व क्लासिकल भयानक हल्ला मैदानाच्या आतमध्ये. बॉलला पाठवलंय सीमा रेषेच्या पलीकडे. अप्रतिम षटकार, 6 धावा. साहिल बनगे यांचा एक नेत्रदीपक फटका. एक पाय पुढे काढला, त्यानंतर बॉलला समोरच्या बाजूला फेकून दिला. सरळ 6 धावांसाठी बॅटने केलाय बॉलवरती वार. बॉल जाईल सीमा रेषेच्या पार. धावा मिळतील 6. आलाय तो षटकार. पुन्हा एकदा एक लेदर बॉल क्रिकेटर आपली कला मैदानाच्या आतमध्ये दाखवतो. निलेश सर, मी नेहमी सांगत असतो, लेदर बॉल क्रिकेटर असतात ना, त्यांचं बेसिक खूप चांगलं असतं आणि ते करून घेतात. त्यांचे कोच असतात ते. लेदर बॉलचे फटके तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. आणखी एक स्ट्रेट बॅटनी स्ट्रोक केला. अप्रतिम स्ट्रोक आहे. अलॉंग द कार्पेट, अगदी जमिनीला गुदगुल्या करत बॉल सीमा रेषेच्या पलीकडे जाईल का पाहणं गरजेचं असेल. हा बॉल सुद्धा सीमा रेषेच्या पलीकडे जातोय.
पंचांचा इशारा येतोय 4 रन्स. परंतु एका बाजूला सचिन यांना कमबॅक करावं लागेल संघासाठी. ज्या प्रकारे अमर शेलार यांनी गोलंदाजी केली, 2 धावा. ओके, आपण करेक्शन करूया, 2 धावा स्कोर बोर्ड मध्ये जोडूया. परंतु सचिन यांना कमबॅक करावं लागेल. ज्या प्रकारे अमर शेलार यांनी गोलंदाजी केली त्याच प्रकारची गोलंदाजी त्यांना करावी लागेल. सचिनचा पुढचा बॉल साहिल बनगे यांच्यासाठी पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, अगदी डाव्या एसटीच्या बाहेर जाणारा बॉल. पुन्हा एकदा निलेश सर चांगली अपील पाहायला मिळते. दोन्ही संघांचं मी इथे कौतुक करेन, कारण दोन्ही संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करतात. त्यांचे प्रयत्न आहेत अपीलच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. एका बाजूला आपण जर पाहिलं, पहिलं षटक जर विचार केला ना तर अगदी मैत्री ग्रुप जावलीच्या बाजूने गेले. परंतु निलेश सर दुसऱ्या षटकाचा विचार केला ना तर एका नावाची तुम्हाला दखल घ्यावी लागेल, साहिल बनगे, वाईचा वंडर बॉय. अप्रतिम बॅटिंग केले. अगदी स्कोरबोर्ड तुम्ही पाहिला तर एकूण स्कोरबोर्डती धावा लागतायत, 16 धावा स्कोरबोर्डती लागतायत. अगदी चांगली बॅटिंग मी म्हणेन. निश्चित एक षटक ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केलात की साहिल बनगे यांचं राहिलं, परंतु एक षटक अमर शेलार वागदार यांचंही चांगलं राहिलं. ज्या प्रकारे त्यांनी गोलंदाजी केली, गोलंदाजी मधली धाकता दाखवली. एकही धाव बॅटच्या साह्याने त्यांनी बनवून दिली नव्हती आणि त्या षटकामध्ये धावफलकावरती फार कमी धावा लागल्या होत्या. या षटकामध्ये निश्चित धावसंख्येची गती वाढवली आहे. 2 षटकाच्या अखेरीस 16 धावा. पुन्हा एकदा जमेची बाजू काय असेल तर अनिल जाधव आणि साहिल बनगे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि ओव्हर नंबर 3 ला होते सुरुवात. नक्कीच अनिल जाधव हे खूप मोठं नाव आहे. निलेश सर आपण विचार केला परिवहन संघ NMPL सीझन 4 मध्ये खेळला तेव्हा अनिल जाधवची कामगिरी महत्वपूर्ण राहिली होती. श्री सकाराम शेठ कदम यांचा संघ. आज अनिल जाधवना संधी आहे, मोठी धावसंख्या उभारी करू शकतात या ठिकाणी. हा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, ऑन साइडला बॉलला वळवलंय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी येतील तोपर्यंत मात्र 1 रन कंप्लीट करताना दोन्ही बॅटर पाहायला मिळाले. 17 धावा स्कोरबोर्डती लागतायत. हर्षल बॉलिंग मार्कवरती आलेत. पहिला बॉल त्यांनी रिलीज केलाय. पहिल्या बॉलवरती 1 रन कंप्लीट करताना दोन्ही बॅटर पाहायला मिळाले. तुम्ही स्पर्धा पाहताय, स्पर्धा अनुभवताय, स्पर्धा जगताय. अर्थातच पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2024. पुढचा बॉल हर्षल यांचा. या बॉलवरती काय झालंय, बॅट कट आहे, यष्ट्यांवरती जाऊन हा बॉल आदळला. मोठी विकेट मिळाली. ज्याचं कौतुक केलं, ज्याची वाहवा केली, साहिल बनगे मॅन फ्रॉम वाई परतताना पाहायला मिळतोय. निश्चित हर्षल खराडे जावली तालुक्यातील भिवडी गावचे आहेत आणि जबरदस्त गोलंदाजी करतायत. अनेक त्यांनी IPL स्टारला गोलंदाजी करणारे खेळाडू कोण आहेत तर हर्षल खराडे आहेत आणि ज्यांच्याकडे लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव आहे. या बॉलच्या पाठीमागे मिळवले त्यांनी विकेट. 17 वरती 3 ही स्थिती आहे. 2.2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. निलेश सर एक लेदर बॉल क्रिकेटर मैदानाच्या बाहेर चाललाय तर दुसरा लेदर बॉल क्रिकेटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. अर्थातच चिंतामणी किशोर निकम मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. कुसगावचा हा स्टार खेळाडू आहे. अनेक सामने कुसगाव संघाला 1 गाव 11 या फॉर्मॅट मध्ये खेळत असताना त्यांनी जिंकून दिलेत. द्रविड हायस्कूल वरची स्पर्धा कोण विसरेल, तिथेही WPL ची स्पर्धा त्यांनी गाजवली. जबरदस्त खेळाडू आहे, मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. त्याच्यावरती आता मात्र निलेश सर इथून पुढे जबाबदारी असेल चौनेश्वर 11 या संघाची. त्याचबरोबर दोस्ती ग्रुप महाराष्ट्र राज्य दीपक दादा पाटे साहेब तात्या यांच्या माध्यमातून हॅट्रिक षटकाराला 1001 आणि त्याचबरोबर दोस्ती 11 घनसोली यांच्या माध्यमातून राजा माटेकर सूर्यकारका 501 रुपयाचं अनिलसाठी प्राइस पुकारलं. थँक्यू सो मच. त्याचबरोबर व्यासपीठावरती तुम्ही पाहता आमचे सन्माननीय आदरणीय समाजसेवक सन्माननीय सूर्यकांतजी कचरे साहेब जे क्रिकेटच्या सातत्याने पश्चिम महाराष्ट्राच्या पाठीशी असणारं व्यक्तिमत्व आणि त्याचबरोबर आमचे सन्माननीय सुहासजी पाटील साहेब देखील उपस्थित आहेत. जाऊयात व्यासपीठाकडे. चिंतामणी पुलचा फटका जबरदस्त फटका आहे, वेगवान फटका आहे. गॅप शोधलाय बॉलने, बॉल सीमा रेषेच्या पलीकडे अगदी AK-47 मधून गोळी निघते त्या पद्धतीने वेगवान खेळलाय फटका. बॉल सीमा पार येतोय तो चौकार. छोट्या उचलीचा बॉल होता. आडव्या बॅटने चाबुक स्ट्रोक त्यांच्या बॅट मधून आलेला आहे. धावसंख्या 4 ने पुढे सरसावते. फटक्यामध्ये नजाकत होती. आले आपले इरादे स्पष्ट केलेले आहेत कारण 4 षटकांचा सामना आहे, कमी बॉल आहेत आणि जास्तीत जास्त धावा आम्हाला बनवायच्या आहेत. हा इरादा होता या बॉलच्या पाठीमागे आणि 4 धावा त्यांनी मिळवल्या. धावसंख्या 21 वरती 3. 21 वरती 3 ही स्थिती आहे टीम चौनेश्वर 11 संघाची. चौनेश्वर 11 म्हणजे चौनेश्वर हे नाव आपलं ग्रामदेवताचं नाव या संघाला दिले. पंकजदादा वाडकर यांची टीम. पुढचा बॉल हर्षल यांचा. हा बॉल आडव्या बॅटनी स्ट्रोक केलाय. ऑट स्ट्रोक यार, अप्रतिम जबरदस्त स्ट्रोक. शॉर्टम पूल बॉलला पाठवलंय डीपला सीमा रेषेच्या पलीकडे. चिंतामणी किशोर निकम यांच्या बॅट मधून आलेला हा लाजवाब षटकार.
चिंतामणी निकम यांनी दाखवून दिलं की माझा फटका म्हणजे 440चा झटका आणि सरळ बॉल सीमारेषच्या पलीकडे सीमारेषा तोडतोय 6 धावांसाठी. एक कलात्मक खेळलेला स्ट्रोक 6 धावांसाठी जाईल, येतोय तो षटकार. धावसंख्येला मिळेल गती. धावसंख्या आहे 27 वरती 3 4 बॉलच्या समाप्तीनंतर. परंतु एका बाजूला मैत्री ग्रुप जावली हा जो संघ आपण पाहिला ना, तर हा जावली तालुक्याचा एक मैत्रीचा ग्रुप आहे ज्याच्या माध्यमातून क्रिकेट आणि सामाजिक बांधिलकी जपली जाते, तो हा ग्रुप. हो नक्कीच श्री प्रतापदादा शेलार साहेब यांची टीम आहे आणि जबरदस्त तेही खेळतायत. पहिल्या षटकामध्ये खूप चांगली कामगिरी राहिली होती. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं साहिल बनगे अप्रतिम बॅटिंग राहिले, पुन्हा त्यांची विकेट मिळाली आणि तदनंतर आपण जर पाहिलं तर चिंतामणी आता चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय. हर्षल खराडे पुन्हा एकदा निघतील चिंतामणी निकम यांच्यासाठी. खूप चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. हा बॉल ओहो कोलवर टप्प्याचा बॉल लेग साइडला फक्त पंच केलाय. बॉलला फाईन लेग क्षेत्र खाली आहे. बॉल 1 टप्पा 2 टप्पा घेत सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. चिंतामणी किशोर निकमच्या बॅट मधून आलेला आणखी एक ब्रँडेड स्ट्रोक. रन्स मिळतील 4. चिंतामणी निकम नावाच्या ज्वालामुखीचा उद्रेक झालाय आणि तो उद्रेक होत असताना आलेले चौकार षटकार पायांवरती असणारा बॉल फक्त फ्लिक केला आणि शॉर्ट फाईन लेगला तो बॉल थांबवता आला नाही. बॉल फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर फरार. 4 धावांसाठी आलाय तो चौकार. चांगली बॅटिंग यार, जबरदस्त बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. तुम्ही की चिंतामणीला पाहताय. हर्षल खराडे त्यांना कमबॅक करावं लागेल. एक चांगला बॉल त्यांना टाकावा लागेल. शेवटचा बॉल ऑप्शनच्या बाहेरचा बॉल आहे. बॉल पर्यंत पोहोचले. त्या ठिकाणी कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल मिळेल. एक सिंगल मध्ये धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या एकदा मी अपडेट करू. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या 32 वरती 3 चौनेश्वर 11 संघ. चिंतामणी निकम बॅटिंग करतात. 4 बॉलच्या पाठीमागे 15. अनिल जाधव जे नुकतंच आलेले आहेत 4 बॉल खेळलेले आहेत. 2 धावा त्यांच्या नावावरती आहेत. परंतु अंतिम षटक हे फार महत्त्वाचं षटक असणार आहे. या षटकाच्या पाठीमागे दडलंय काय, कुठपर्यंत चौनेश्वर 11 बॅटिंग करताना मजल मारेल. नॉकआउटचा सामना आहे आणि संतोष सर हा सामना जर तुम्ही जिंकला ना तर या सामन्याचा जो नेट रन रेट येईल ना त्याच्या आधारावर तुम्हाला क्रमांक 1 क्रमांक 2 आणि क्रमांक 3 असे हे निर्धारित नंबर मिळणार आहेत. त्याच्यामध्ये पहिला सामना क्रमांक 1 आणि क्रमांक 2 मध्ये होईल. जो हारेल तो क्रमांक 3 बरोबर क्वालिफायर साठी खेळेल आणि जो पहिल्या क्रमांकावरती जिंकलेला आहे तो फायनल साठी जाईल. त्यामुळे हा नॉकआउट सामना आणि नेट रन रेट या फार महत्त्वाच्या गोष्टी. सर नक्कीच ही महत्त्वाची माहिती तुम्ही प्रत्येक संघापर्यंत संघ नायकापर्यंत पोहोचवताय की सुपर 6 च्या मॅच ज्या होत आहेत त्याच्यामध्ये तुम्ही जर मॅच जिंकून टॉप 3 मध्ये जाताय तर तिथे सिक्वेन्स कसा असेल हे तुम्ही त्यांना सांगितलं की फक्त सुपर 6 ची जी मॅच तुम्ही खेळताय ना त्याचा रन रेटच्या आधारावरतीच 1 2 3 हा सिक्वेन्स लावला जाईल. 1 नंबर आणि 2 नंबर पहिला मॅच खेळेल. त्याच्यामध्ये जो जिंकेल तो मेगा फायनल खेळेल. हारेल तो 3 नंबर बरोबर खेळेल. त्यांच्यामध्ये जिंकेल तो मेगा फायनल मध्ये खेळेल. म्हणजे आतापर्यंत तुम्ही पाठीमागे काय केलं, किती सामने जिंकलेत आणि किती नेट रन रेट होता याला काही महत्व उरलेलं नाहीये. या सामन्यामध्ये तुम्ही काय करताय आणि किती नेट रन रेट मिळवताय यालाच आता महत्व उरलेलं आहे. नक्कीच निलेश सर जबरदस्त लढती तुम्हाला पाहायला मिळतात. अगदी पहिल्या सामन्याचा जर आपण चर्चा केली निलेश सर मातोश्री 11 संघाने लीगच्या 3 मॅच जिंकल्या आणि ते डायरेक्ट सुपर 6 मध्ये आले. परंतु आपण जर पाहिलं सुपर 6 हा नॉकआउट पद्धतीने खेळवला जातो. मातोश्री 11 संघाने 3 सामने जिंकले ते महत्वाचे राहिलेले नाहीयेत. नॉकआउट मध्ये तुम्ही काय केलं हे महत्वाचं होतं. ग्लोरियस स्पोर्ट्सचं मी कौतुक करेन. अगदी लीग मॅच मध्ये ते थोडेसे अडकळले परंतु तदनंतर विचार केला तर सुपर 6 ची मॅच ते मारली आणि गणेश कौतुक करावं लागेल. ग्लोरियस स्पोर्ट्स हा पहिला संघ आहे जो क्वालिफाय होते टॉप 3 मध्ये दाखल होतोय. निश्चित बॉल आउट झालं त्यावेळेस देखील बॉल आउट मध्ये काय मिळालं, 1-1 गुण मिळाला. त्यानंतर काय झालं, चिठ्ठीवरती गेलं. चिठ्ठी कोणाच्या बाजूने लागली तर ग्लोरियस स्पोर्ट्स या टीमच्या बाजूने लागली आणि सामना कुणी जिंकला नॉकआउटचा तर ग्लोरियस स्पोर्ट्स. म्हणजे या सगळ्या गोष्टींना काही सन्मान आपण इनिंग ब्रेक मध्ये करणार आहोत आणि ते सन्मान मी सध्या त्याचबरोबर विनंती करेल खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी रोख रक्कम 500 रुपये कॅश देण्यात आले आणि या स्पर्धेसाठी पहिली ट्रॉफी जी तुम्ही पाहताय त्या ट्रॉफीचे आमचे स्पॉन्सर सन्माननीय आदरणीय कारगाव विभागाचे गोल्डन मॅन सन्माननीय आदरणीय गोपीदादा सूर्यवंशी शेठ गोपी शेठ यांचं देखील महत्त्वाची उपस्थिती या स्पर्धेला लाभली आहे. आणि या इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी कॉल देतोय. यानंतरची मॅच आहे आरव स्पार्टन आणि दोस्ती 11. दोन्ही कॅप्टन्स तयार राहा. आरव आणि दोस्ती 11 दोन्ही कॅप्टन्स तयार राहायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये खेळला जाईल टॉस. थँक्यू सो मच. अक्षय चोरट बॉलिंग मार्गवरती आलेत. निलेश सर अगदी आपण पाहतोय की एका बाजूला बॉलिंग मार्गवरती अक्षय चरत कोंडवली गावचे खेळाडू आहेत तर दुसऱ्या बाजूला तुम्ही वाईचेच खेळाडू पाहताय. अगदी कुसगावचे चिंतामणी किशोर निकम तुम्हाला पाहायला मिळतात. एक खूप चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पहिला बॉल हा खोलवर टप्प्याचा बॉल अगदी हलक्या हाताने सन्मान दिलाय. बॉलला फक्त पुश केलंय. स्वतः बॉलर अगदी या बॉलवरती आलेत.
कोंडवली विरुद्ध कुसगाव असं म्हणायला काही हरकत नाही. या सामन्यामध्ये पहिलाच बॉल आलाय तो डॉट, कोणतीही धाव नाहीये. अक्षय यांच्याकडे देखील अनुभव चांगला आहे. मयगावकरचं क्रिकेट त्यांनी चांगलं खेळले, वाईचं क्रिकेट चांगलं खेळलंय, परंतु एका बाजूला एक युवा टॅलेंट आहे. अंडर 21 आपण ज्याचा उल्लेख करतो चिंतामणी निकम, ज्यावेळेस क्रिकेटमध्ये आले बहरदार फटके खेळले होते आणि मधल्या काही स्पर्धा जर आपण पाहिल्या ना तर फॉर्मशी झगडले होते, परंतु पुन्हा फॉर्म मध्ये आलेत. हा फटका पुढे खेळलाय, क्षेत्ररक्षक येथील एकच सिंगल धावेल, परंतु जमेची बाजू काय आहे तर पाटणचे बाहुबली अजून मैदानाच्या आतमध्ये आहेत. निलेश सर, अक्षय चोरट यांचा विचार केला तर जास्त गावी ते स्वतः प्रॅक्टिस करत नाही, त्यांच्याशी माझी चर्चा झाली, परंतु डायरेक्ट या स्पर्धेसाठी ते का आले तर पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग आहे, योगायोग येणार नाही. त्यांनी सांगितलं ही स्पर्धा मला खेळायची होती. साई होम ब्रँड शॉप त्यांचं आहे स्वतःचं, आज त्या शॉपवरती वडिलांना बसवलंय, परंतु स्पर्धा क्रिकेट खेळण्यासाठी ते मुंबईमध्ये आले. चांगली बॉलिंग करतात, बॉल क्रमांक 2 असेल. हा बॉल समोरच्या दिशेने स्टँड अँड डिलिव्हर, अप्रतिम जबरदस्त टोला मैदानाच्या आतमध्ये. नाव आहे अनिल जाधव, अप्रतिम फटका षटकार साधावा. नाव आहे अनिल जाधव, काम आहे बॉलला सीमारेषा बाहेर पाठवणं. बाहुबली फटका षटकार. व्हॉट अ बॅटिंग यार, जबरदस्त. चिंतामणी आपल्या रंगात आहे, अनिल जाधव तरी कुठे पाठीमागे राहणार आहेत. त्यांना संधी मिळाली, ओरपिच बॉल होता, अगदी आपल्या जागेवरून ज्या पद्धतीने त्यांनी फटका खेळला, अगदी जर आपण विचार केला तर लॉंग ऑफ रिजन खाली होता आणि त्या ठिकाणी अप्रतिम स्ट्रोक आलाय साधावांसाठी. पुढचा बॉल असेल अक्षय चोरट, बॉलिंग मार्ग सज्ज होत आहेत, अनिल जाधव तयार होतील. 3 बॉल आतापर्यंत झालेत, 39-3 ही स्थिती आहे चौनेश्वर 11 संघाची. हा बॉल हलक्या हाताने टाकलेला बॉल लेग साइडला जबरदस्त पंच केला, या बॉलला पाठवलंय स्टेडियमच्या बाहेर. पुन्हा एकदा अनिल जाधवचा जलवा, बॉल सीमा रेषेच्या पलीकडे येतोय तो सिक्सर. निश्चित अनिल जाधव आता तुटून पडलेले आहेत अंतिम षटकामध्ये. मारझोड तोडफोडीचं हे षटक आणि या षटकामध्ये केलेली धमाकेदार फलंदाजी, कडक फटका सरळ सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी आलाय तो षटकार. त्याचबरोबर अनिल जाधव यांच्या या षटकारांसाठी पाव किलो मलाई आलेले. क्या बात आहे, क्या बात आहे, सुपर यार, जबरदस्त. निलेश सर, पुढचा बॉल अनिल जाधव यांच्यासाठी. सलगचा 3रा षटकार ठोकण्याचा प्रयत्न होता, टप्पा पडला, अतिरिक्त बाउन्स घेतला बॉलनी, एसटी रक्षकाच्या हातामध्ये स्थिर होतोय, बॅट्समनला बीट केलं, येतोय तो डॉट बॉल. या बॉलला निश्चित दाद द्यावी लागेल. काय केलं अक्षय चोरट यांनी, पाठीमागे बॉल ओढला, उसळी दिली, कट केला. हे तिन्ही मिश्रण या बॉलच्या पाठीमागे त्यांनी अंमलामध्ये आणली आणि हा टाकला डॉट, मनोधैर्य वाढवणारा बॉल. चांगली बॉलिंग, पुन्हा एकदा आपल्या भात्यातील एक चांगला बॉल त्यांनी काढलाय. धावसंख्या 45-3 ही स्थिती आहे. पुढचा बॉल अक्षय चोरट यांचा अनिल जाधव यांच्यासाठी. एक चांगलं बॅटल तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये. आणखी एक समोरच्या दिशेने खेळायचं होतं, बॅटची लिडिंग एज आहे. ऑन साइडला हा बॉल वळवलाय, क्षेत्ररक्षक येतील, बॉल फेकतील, तोपर्यंत मात्र विकेटचं पतन होताना पाहायला मिळतोय. 2री रन घेण्याचा प्रयत्न होता, अगदी शेवटचा बॉल होता आणि त्याच्यावरती 1 रन येते, विकेटचं पतनही होतंय. 46 धावा स्कोरबोर्डती लागतायत आणि 47 धावांचं टार्गेट असेल या मॅच मध्ये. आणि दोन्ही संघांना विनंती, आपण टॉस साठी या. टॉस साठी यायचंय दोन्ही कॅप्टन्स. मी विनंती करेल आमच्या दोस्ती 11 32 आणि आरव स्पार्टन दोन्ही कॅप्टन्स मी विनंती करेल व्यासपीठावरून सर्व मान्यवरांना, गोपीदादा सूर्यवंशी शेठ, त्याचबरोबर जयजी गावडे शेठ, नवनाजी चिकणे साहेब, सूर्यकांतजी कचरे साहेब, आमचे सन्माननीय सुहासजी पाटील साहेब, निवाजी शिंदे साहेब, सुनीलजी कदम साहेब, अनिल बंडुस्कर साहेब, सर्वांना विनंती करेल. त्याचबरोबर मी विनंती करेल आमच्या सन्माननीय आदरणीय मामा, आपण देखील सर्वांना विनंती करेल, आपण सर्वांनी या. गोपी शेठ मी विनंती करेल, चिकणे साहेब, आपण सर्वांनी या टॉस साठी यायचे. सूर्यकांतजी कचरे साहेब असतील. स्वतः ॲज अ प्लेयर आणि खेळाडू खऱ्या अर्थानं आज आरवच्या नावाने खेळते, पण नेहमी गर्जना 11 म्हणजे आमचा प्राऊड आहे. आणि गर्जना 11 मधून
सातत्याने आपण पाहिलं तर हे खेळणारे खेळाडू मात्र आज एकमेकांसमोर येत आहेत. गर्जना 11चे कॅप्टन आणि स्वतः संघमालक आहेत. मात्र आज त्यांनी मुलाचं नाव दिले आरव स्पार्टन आणि दुसऱ्या साईडला आहे दोस्ती 11-32 साहेब. टॉस एका साईडला जय महाराष्ट्र, दुसऱ्या साईडला आहे PMPL म्हणजे पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 1.0. हा टॉस असेल. कॉल कोणाचा असेल? कोण मागेल? वेट. जय महाराष्ट्र. टॉस जय महाराष्ट्र चाललाय. दोस्ती 11-32 टॉस जिंकलाय आणि कशा पद्धतीने टीम रेडी झाले? पूर्ण टीम तर रेडी आहेच. प्रथम आम्ही फिल्डिंग करू आणि दोस्ती आणि गर्जना एकच आहे. दोस्ती प्लस गर्जना अशी मॅच होईल आणि अशी मैत्रीपूर्वक लढत असेल. कारण गणेश आम्ही अजितदादा असेल सर्व किंवा शंकरदादा असतील बॅकअप सर्वांना आहे. असं नाही की बाबा ती वेगळी टीम आणि ही वेगळी. मॅच फक्त आम्ही एन्जॉय करू आणि चांगला बेस्ट देऊ आम्ही. कारण की मॅच जिंकायची त्यांना बी नाही आणि आम्हाला बी नाही, पण जो चांगला खेळ तो जिंकणार. प्रवास खूप खडतर राहिला तुझा. हो प्रवास खूप खडतर राहिला आहेच, पण बघू आता काहीतरी चेंजेस करू. गणेश दादा खऱ्या अर्थानं अर्णव स्पार्टन या टीममधून खेळत आहेत. गर्जना 11 आणि अर्णव स्पार्टन्स अशी टीम म्हटली तरी काय हरकत नाही आहे. पण कसा राहिला आहे तुमच्या टीमचा प्रवास? नक्कीच आम्ही एक लॉस झालो होतो, ती दोस्तीबरोबरच लॉस झालो. त्यातील आम्ही चुका सुधारून आम्ही खेळण्याचा प्रयत्न करत होतो. आज कॅप्टन संघमालक म्हणून कसे राहत आहेत टीममध्ये? नक्कीच टीम सोबत राहत आहेत. समोरच्या टीम बरोबर पण ते तेवढेच चांगले संबंध आहेत. थँक्यू सो मच. दादा तुमच्याकडे येईल. खऱ्या अर्थानं आज 2 मोठ्या स्पर्धा म्हणजे पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचं लक्ष वेधणाऱ्या स्पर्धा 2 चालू आहेत. एक भूमिपुत्र अर्थातच KTPL, तिथे आमच्या सर्वांच्या लाडक्या ताई शीतलताई यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर मॅन ऑफ द सिरीज जिंकणाऱ्या संघाच्या संघमालकाला बाईक देण्यात आले. म्हणजेच काय, तुम्ही नेहमी पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असेल प्रत्येक असोसिएशनच्या पाठीशी तुम्ही नेहमी उभे राहता. मात्र 18 असोसिएशनला तालुक्याला एकत्र आणणारी सर्वांचं लक्ष वेधणारी पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट प्रीमियर लीग कशी वाटते? काय बोलाल? पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 18 तालुक्याच्या खेळाडू सर्वजण एकत्र येऊन पहिलंच वर्ष आहे, चांगल्या पद्धतीनं सुरुवात केलेली आहे आणि पुढील ह्या सर्व खेळाडूंना आमच्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा असतील. शिवादादांनी मला कॉन्टॅक्ट केलं पण ते लेट झालं, पण पुढच्या दुसऱ्या वर्षात 100% जे सहकार्य पाहिजे ते माझ्या परिवाराकडून 100% तुम्हाला सहकार्य राहील हा मी शब्द देत आहे. थँक्यू सो मच. मी विनंती करेल तुम्ही नेहमी आमच्या सोबत असंच राहा. थँक्यू सो मच दोन्ही टीम. ऑल दी बेस्ट अमर दादा, ऑल दी बेस्ट गणेश दादा. जाऊयात आपण व्यासपीठाच्या दिशेने आणि आता आपण लगेच सन्मान सत्कार अतिथी कक्षामध्ये करणार आहोत. काही सन्मान सत्कार आपण अतिथी कक्षामध्ये करून घेऊयात आणि तदनंतर मात्र अगदी आम्ही कॉमेंट्री बॉक्सकडे येतो. सन्मान सत्कार आपण थोड्याच वेळामध्ये अतिथी कक्षामध्ये करूयात आणि लगेच आम्ही कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने येतो. थँक्यू किरण सर, ज्यांचा आवाज तुम्ही ऐकलात. मॅचला होती सुरुवात. 24 बॉल 46 धावा एका बाजूला मैत्री ग्रुप जावली तर एका बाजूला श्री चौनेश्वर 11 असा रंगणारा सामना. वाई विरुद्ध जावली 46 धावा 24 बॉल. गोलंदाजीच्या रनवेवरती पहिलं षटक मनीष मांढरे मांढरदेव तर बॅटिंगसाठी जावली तालुक्यातला करंजे गावचा संकेत गोळे तर एका बाजूला भोर तालुक्यातला सूरज मटाले बॅटिंगसाठी होत आहे तयार. ही जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये. घमासान युद्धाला होते सुरुवात. नॉकआउटचा सामना सुपर 6 चा हा दुसरा. पहिला बॉल मनीष मांढरे तयार. या बैला पहिलाच बॉल जबरदस्त प्रहार. बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी येतोय तो षटकार. नो लुक स्ट्रोक. एक दमदार सुरुवात झाली. मात्र आपण सन्मान घेऊयात. पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय. सर्वात पहिल्यांदा या स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून बेस्ट बॉलरसाठी शूज स्पॉन्सर केलेत आमचे जयजी गावडे साहेब आहेत. जयेश दादा वेलकम. मी विनंती करेल सन्मान आपला अतिथी कक्षामध्ये केला जाईल. खऱ्या अर्थानं प्रेमाची आपुलकीची शाल आणि दादा तुम्ही असेच आमच्या पाठीशी सदैव राहा. तुमचा प्रत्येकाचा जो खारीचा वाटा आहे, प्रत्येकाची जी मदत आहे ती आमच्यासाठी खूप महत्त्वाची असते. तुम्ही असेच सोबत राहा नेहमी. थँक्यू सो मच. आपण लगेच कॉमेंट्री बॉक्सकडे जाऊ. मात्र काही सन्मान आपण करूयात. त्याचबरोबर मी माऊली एंटरप्राइजेसचे नवनाथजी चिकणे साहेब वाई मी विनंती करेल आपला देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. ज्यांच्या माध्यमातून आज ड्रायफ्रुट्स आमच्या बऱ्याच कमिटीला देण्यात आलेत, खेळाडूंना देण्यात आलेत आणि त्यांचा सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये करतोय. आमचे सन्माननीय आदरणीय नवनाथजी चिकणे साहेब वाई माऊली एंटरप्राइजेस त्यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. त्याचबरोबर
काही सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये करणार आहोत। मी विनंती करेल अरुण दादा पुढील सन्मान आपल्या शुभ हस्ते केला जाईल। आमचे समाजसेवक आणि खऱ्या अर्थानं शिवा जाधव बॉसच्या पाठीशी उभा असणारं व्यक्तिमत्व आणि खऱ्या अर्थानं पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटच्या पाठीशी असणारे आमचे सन्माननीय आदरणीय सूर्यकांतजी कचरे साहेब, त्यांचा देखील सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करतोय। पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष अरुण दादा आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय। खऱ्या अर्थानं बॉसच्या पाठीशी उभा असणारे व्यक्तिमत्व आहे शिवा जाधव बॉसच्या। नेहमी कुठली ना कुठली स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये सूर्यकांतजी कचरे साहेब यांचं नाव नाहीये, असं कधीच नाहीये, त्यांचा सन्मान केला जातोय। थँक्यू सो मच। सुहाजी पाटील साहेब यांचा देखील सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये करूयात। त्यांच्या माध्यमातून देखील बरीच मदत प्रत्येक स्पर्धेला केली जाते आणि त्यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय। त्याचबरोबर मी विनंती करेल आमचे मराठवाडीचे उपसरपंच सन्माननीय निवासजी शिंदे साहेब, आपण देखील या, आपला देखील सन्मान केला जाईल। आदरणीय निवासजी शिंदे साहेब, विनंती करेल आपण देखील या, आपला देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय। मी पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचे संस्थापक बबलू दादा, विनंती करेल काही सन्मान आपल्या शुभ हस्ते आम्ही करतोय। विनंती करेल बबलू दादा, अर्थातच संदीप पाटील जे पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचे संस्थापक आहेत त्यांच्या शुभ हस्ते काही सन्मान करतोय। आमचे सुनीलजी कदम साहेब आज उपस्थित आहेत। सुनील दादा कदम साहेब यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये करूयात। मी विनंती करेल दादा या। त्याचबरोबर मी विनंती करेल अनिलजी बंडुस्कर साहेब देखील आज अतिथी कक्षामध्ये उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय। आमचे सर्व मान्यवरांचा सन्मान इथे मात्र केला जातोय अनिलजी बंडुस्कर साहेब। त्याचबरोबर खऱ्या अर्थानं मी विनंती करेल आणखीन एक सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल। आलेल्या सर्व मान्यवरांचा आम्ही आभार व्यक्त करतो आणि खऱ्या अर्थानं आमचे सन्माननीय आदरणीय मामा खांबिल सोरगेचे सन्माननीय सुनील मामा सपकाळ साहेब यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय। खऱ्या अर्थानं प्रत्येक खेळाडूला आणि प्रत्येक मैदानामध्ये उपस्थित राहून खेळाडूंचं मनोबल वाढवणारं जर व्यक्तिमत्व कोण असेल तर ते आमचे सुनील मामा सपकाळ साहेब यांचा देखील सन्मान केला जातो। आम्ही थेट कॉमेंट्री बॉक्स तुमच्याकडे येतो, सॉरी तुम्हाला थांबवलं, मात्र सन्मान देखील करून घेणं महत्वाचं आहे। येतो तुमच्याकडे, जाऊयात। थँक्यू थँक्यू किरण सर। आता सूरज मटाले भोर हे देखील आता कुठे मागे राहत आहेत। भाई ये भी आपके कहा पीछे रहने वाले, यांनी आक्रमण सुरू केले। धावसंख्या 19-0। अगदी जशास तसं उत्तर मैदानाच्या आतमध्ये देताना आपल्याला पाहायला मिळते। मैत्री ग्रुप जावली जी प्रताप शेलार साहेब यांची टीम आहे, काय बॅटिंग केली निलेश सर मैदानाच्या आतमध्ये। संकेत गोळे लेदर बॉल क्रिकेट खेळतात आणि जबरदस्त बॅटिंग यार, पहिल्या 2 बॉलवरती 2 षटकार ठोकल्यानंतर ही मॅच त्यांनी चालू करून दिली। तदनंतर भोरचे जर आपण पाहिले तर सूरज मटाले कुठे पाठी राहणार आहेत, त्यांनी 1 षटकार ठोकलाय। धावसंख्येचा विचार केला तर 19वरती 9 लॉस आहे। 0.5 षटकाचा खेळ इथे समाप्त होतोय। निश्चित शेवटचा बॉल आहे आणि एका बाजूला आता टीम श्री चौनेश्वर 11 जो संघ आहे पंकज दवाडकर याच अपेक्षेमध्ये आहेत की संघ खेळाडू काहीतरी विकेट मिळवून देतील, काहीतरी चमत्कार होईल आणि पहिली विकेट मिळणं फार महत्वाचं आहे। शेवटचा बॉल, ती क्षमता आहे मनीष मांढरे यांच्याकडे। या षटकातला अंतिम बॉल आणि या वेळेला स्लॉट मध्ये टाकलाय बॉल, चाललाय लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे हवांच्या लाटेंवरती स्वार होत षटकार। वॉटर स्ट्रोक या स्टँड अँड डिलिव्हर, जबरदस्त फटका तुम्हाला पाहायला मिळाला। हवाई पाय हवाई सफरने बॉल वाऱ्याच्या वेगाने अगदी ज्या पद्धतीने आपण पाहिलं गणसोली स्टेशन आहे त्या दिशेने हा मार्गस्थ झाला। आलाय 4था षटकार। धाव संख्या एकूण स्कोरबोर्डती लागते 25 धावा। मैत्री ग्रुप जावली टीम विजयाच्या दिशेने। 18 बॉल 22 धावांचं लक्ष्य आहे आणि सुरुवातीच्या षटकामध्ये वादळ आणि सुनामी एक सोबत आली आहे आणि या वादळाचा आणि या सुनामीचा कहर। संकेत गोळे आणि सूरज अप्रतिम बॅटिंग। निलेश सर, संकेत गोळे यांचा विचार केला ना तर संपूर्ण जावली तालुक्यातील एक नामवंत खेळाडू आहेत, सध्याच्या घडीला जबरदस्त फॉर्म मध्ये आहेत। अनेक सामने करंजी टीमला एकाती त्यांनी जिंकून दिलेत, मग जावली प्रीमियर लीग असो, एक गाव अकराचं क्रिकेट असो, प्रेक्षणीय मॅच असो, या सर्व फॉर्मॅट मध्ये जबरदस्त खेळाडू आहे सूरज गोळे। निश्चित संकेत गोळे जावलीचा हिटमॅन म्हटलं तरी वागवा ठरणार नाही। कित्येक वर्ष लेदर बॉल क्रिकेट खेळत आहेत, मग सातारच्या क्रिकेटमध्ये देखील या नावाचा डंका आहे आणि एक गाव अकराचं क्रिकेट भैरवनाथ फायटर करंजे या टीम कडून आताच नुकतीच ग्रामीण क्रिकेटमध्ये 2 स्पर्धा आल्या, दोन्ही जिंकल्या आणि पाठीमागची नुकतीच स्पर्धा झाली ना गुरुवारी संपली 168 धावा ठोकणारा आणि मालिकावीर किताब आपल्या नावी करणारा हा संकेत गोळे।
संकेत गोळे यांच्या नावाचा बोलबोला पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये होताना पाहायला मिळतोय. 21 नसेल, 18 बॉल 22 धावांची गरज आहे. मैत्री ग्रुप जावली 11 संघाला, जो संघ आहे श्री प्रतापदादा शेलार यांच्या मालकीचा संघ आहे. तर समोर तुम्ही पाहताय अर्थातच युवा नेते सर्वांचे लाडके पंकजदादा वाडकर यांची टीम आहे चौनेश्वरी 11. सुपर 6 चा सामना तुम्ही पाहताय, जिथे 46 धावांचा पाठलाग करत असताना टीम मैत्री ग्रुप आपण पाहतोय. आणि दोन्ही संघ मालक जर तुम्ही पाहिले ना, तर दोन्ही संघ मालक उत्कृष्ट खेळाडू आहेत आणि आपल्या आपल्या गावासाठी ते खेळत आहेत. परंतु या प्रीमियर लीग मध्ये ते पाहायला मिळणार नाहीत, कारण ते संघ मालक आहेत. हो, नक्कीच चांगले खेळाडू आहेत. ते क्रिकेटवरती आतोनात प्रेम करणारे हे दोन्ही व्यक्तिमत्व आहेत. आज स्वतःचा संघ घेऊन पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये दाखल झालेत. बॉलिंग मार्क होती, साहिल बनगे तयार होतोय. निश्चित आज साहिल बनगे यांना काहीतरी करावंच लागेल. अकूट टप्प्याचा बार साहिल बनगे यांनी वापरला, येतोय तो डॉट. चांगला बॉल, पहिलाच बॉल अकूट टप्प्याचा बॉल वापरला. अगदी मिडल स्टंप वरून ट्रॅव्हल झाला, अगदी ऑफ स्टंपच्या बाहेर, उजव्या एसटीच्या बाहेर जाऊन संकेत गोळे यांनी खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु एक चांगला बॉल, डॉट बॉल येतोय. 17 बॉल 22 धावा. मॅच अजूनही निलेश संपलेली नाही. क्रिकेट आहे, मोठी मॅच आहे. मोठी मॅच मध्ये नेहमी प्रेशर असतो आणि तो प्रेशर कोण झेलेल हे पाहणं गरजेचं असेल या मॅच मध्ये. निश्चित चौनेश्वर 11 ला काही चुंबकाचे गुणधर्म वापरून सामना आपल्या बाजूने खेचून आणावा लागेल, परंतु लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. इथे पंचांकडे मागितले दाद आणि हा षटकार येतोय. क्षेत्ररक्षकाने केले सीमारेषेचं उल्लंघन. 6 धावा आणि तिकडे क्षितिज मोरे आहेत बॉलच्या खाली. निलेश सर अगदी सहजरित्या झेल पकडला होता, परंतु त्यांचा पाय अगदी आपण पाहिलं तर बाउंड्री लाईनला टच होतोय असं आपल्याला या ठिकाणी रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो. हो यस, बाउंड्री लाईनच्या बाहेर आहे. तर क्षितिज मोरे आहेत जे केसके कडून खेळतात. हा बॉल जबरदस्त टोला आहे. कव्हर, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून या बॉलला सीमा रेषेच्या पलीकडे पाठवलंय. लेदर बॉल स्टाईल मध्ये या बॉलला पाठवलंय. स्टँड मध्ये येतोय तो षटकार, 6 धावा. एक्स्ट्रा कव्हरला क्रिकेटचं मादक सौंदर्य. सबसे हटके 100% बॉलला पाठवले सीमा पार. बॅट्समन आहेत संकेत गोळे, करंजे आहे त्यांचं गाव. धमाकेदार फलंदाजी, तडक फडक षटकार येत आहेत, परंतु साहिल बनगे किंवा टॅलेंट आहे, वाईचं कमबॅक त्यांना करावं लागेल. यावेळेला आणखीन एक टोला सीमारेषेच्या बाहेर. संकेत गोळे यांच्या बॅटचा बोलबाला. हॅट्रिक षटकार जर कुणी मारले तर संकेत गोळे. अगदी निलेश सर जर आपण पाहिलं ना, वीरेंद्र सेवागची आठवण करून देणारी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. काय षटकार ठोकलेत, व्हॉट अ बॅटिंग यार. संकेत गोळे ग्रेट, जबरदस्त बॅटिंग, तोडफोड बॅटिंग, सामना उद्ध्वस्त करणारी बॅटिंग संकेत गोळे. निश्चित गोलंदाजांनी जे डावपेच आखले ते पूर्णतः उधळून लावले आणि अवघ्या इथून पुढे आता 14 बॉल 4 धावांची गरज. जवळजवळ सामना आता मोकळा झालाय का, परंतु क्रिकेट असा खेळ आहे ना की अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. जोपर्यंत शेवटचा टप्पा आणि शेवटची धाव होत नाही ना, तोपर्यंत कधी हार मानू नका. त्यामुळे लढावं लागेल टीम श्री चौनेश्वर 11 ला. 3 धावांची गरज आहे. आपण करेक्शन करूया. साहिल बनगे बॉलिंग मार्कवरती सज्ज होत आहेत संकेत गोळे यांच्यासाठी. आणखी एक स्ट्रोक हवेमध्ये खेळलाय. आता बॉल खूप वेळ हवेमध्ये आहे. 2 क्षेत्ररक्षक बॉलवरती येतील आणि झेल पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु बॉल हातातून सटकतोय. रन्स किती मिळतील तर तिसऱ्या रनचा प्रयत्न होतोय आणि 3 धावा कंप्लीट केल्यात. मैत्री ग्रुप जावली संघ विजयी ठरतोय. श्री प्रतापदादा शेलार खूप खूप अभिनंदन. आणि मोठ्या फरकाने ही मॅच मारली. निलेश सर, जसं तुम्ही मध्ये सांगितलं होतं की सुपर 6चा जो रन रेट आहे तो आपण काउंट करणार आहे अगदी टॉप 3 साठी, 1, 2, 3 साठी. मला वाटतंय अगदी मोठ्या फरकाने ही मॅच जिंकले मैत्री ग्रुप जावली. अभिनंदन. निश्चित आता नेट रन रेट कॅल्क्युलेशन होईल, परंतु अजून एक सुपर 6चा सामना बाकी आहे. म्हणजे त्याही सामन्याच्या पाठीमागे दडलंय का, या 3 सामन्याची पडताळणी केली जाईल आणि त्यानंतर मात्र नेट रन रेट क्वालिफाय करून कोणत्या संघ क्रमांक 1, क्रमांक 2 आणि क्रमांक 3 वरती आहे. आदरणीय विजयदादा पार्टे मैत्री ग्रुप जावलीचे सदस्य आहेत. विजयदादा पार्टे आणि संकेत गोळे यांच्या खेळीसाठी 200 रुपयाचा पुरस्कार त्यांच्या माध्यमातून येत आहे. चेतन फरांडे यांच्या आनेवाडी यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे, जे किरण सरांकडे तुम्ही सुपूर्द करा. व्हॉट अ बॅटिंग यार. संकेत गोळे प्रभावित केलं. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगचा फायनलचा डे, सुपर 6चा सामना आणि त्यामध्ये धमाल, अप्रतिम बॅटिंग, तोडफोड बॅटिंग. संकेत गोळेंनी किती रन्स केले हे आम्ही तुम्हाला सांगू. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार असेल संकेत गोळे यांना. धावा त्यांनी केल्यात, 27 धावा केल्यात. तोडफोड बॅटिंग पाहायला मिळाली, जबरदस्त बॅटिंग. मॅन ऑफ द मॅच मुख्य व्यासपीठावरती दिला जाईल. आपण जाऊया पुन्हा एकदा किरण सर यांच्याकडे. थँक्यू सो मच. येस थँक्यू सर, खूप छान. आणि त्याचबरोबर आमच्या